बापरे, आज अमरावतीत पडल्या गारा. झाकण ठेवलं नाही आहे काय? गाडी चपकते काय मग? हे गारा बापरे, घरात गारा. ते पण आमच्या घरात गारा. काय हो, पण शेतकऱ्याचं किती नुकसान. चुटकीला खाली बोला. चुटकी कुठे आहे? तर आई गेलं कल्ला करा बरं चुटकीले. बरं लहान आहे म्हणा गारा, पण तरी सांगता नाही येत ना. ते तिकडेच चाललं पाणी. ते हो नाही, तिच्या इथे नेत आहे. हे खूप खाल्लं चांगलं राहते गारा. साध्याचं पाणी राहते पण ना खाऊ नको. त्याच्यात कसं याऊ फिरते नाही तर नाही खास लागते या, पण याऊ फिरते ना आपल्याकडे. आज अमरावतीत आला पाऊस 4:30-5 वाजता. तेही आला गारांसोबत. बापरे, किती पाऊस. पहा बरं काय उष्णता आहे, हीट आहे आणि पाऊस पहा किती आहे. चला, आज तर काही ब्लॉग चालू केला नव्हता, तर आता इथूनच सुरुवात करून घेऊ ब्लॉगची. गारपिटांपासून आम्ही थोडंसं रेस्ट करत होतो, पण आता तिथलं नॉर्मल पाणी येईन चाललं जाईल, पण चांगलंच होऊन राहिलं. पाऊस पहा तसा पावसाळा आहे. पावसाळा मला आवडत नाही, चिकचिकच राहते. आता तरी खूप बरं आहे. सिमेंटचे रस्ते आहे, कॉन्क्रीटचे रस्ते आहे. हे आमच्या वेळेस तसे चिखल राय कुंडमाईच्या घराजवळ. तर मित्रांनो, पहिल्याच अवकाने पाण्याची हे हालत झालेली आहे आमच्या घरी की हे जे एवढी गॅप दिसत आहे ना, हे पूर्ण घचकन पूर्ण घरात पाणी येते. आणि हे चुटकी माहिती आहे काय, टेरिसवर बसली ती एवढ्या गारा पडल्या होत्या. तर हे जे गॅप आहे, आता याला पण आपण एक पॅक करणार आहोत चांगल्या पद्धतीनं. तर आधी पाहू आता कसं काय आपण त्याला सेटअप करणार आहोत. सही मस्त एन्जॉय करून राहिली पहिल्याच पाण्याची पहिली बरसात. आणि आपली गावणारी बाई फुल तोरात. आता गाव पहिली. हा होता 28 तारखेचा व्लॉग. आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. आज 2 दिवसाचे व्लॉग एकत्र आहे, तर तुम्ही नक्की बघा. कारण थोडंसं टायमिंगमुळे मला काढता नाही आले व्लॉग, म्हणून 2 दिवसाचा आज एक मिक्स व्लॉग आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि अरे तेव्हा एक मिनिट. तर आत्ताच मी गुरुला घरी सोडून आली. मला काहीतरी काम असल्यामुळे मी मार्केटमध्ये गेली होती. मार्केटमधून घरी आली म्हणजे मी घरी चालली. आणि तुम्हाला माहीत आहे की आमच्या इथे काही कशाला काल की परवाचीच गोष्ट आहे वाटते, बिबट्याचं पिल्लू आमच्या इथे निघालेलं होतं, म्हणजे आमच्या घराच्याच मागे बिलकुल घराजवळ. तर तेव्हा असं माहीत पडलं होतं की बा बिबट्याचं तर पिल्लू आहेच, पण बिबट्याची मम्मी पण आहे असं पण माहीत पडलं होतं. यांनी मला सांगितलं होतं. पण आता काय असं वाटतं काही उडवा खबर, पण असंही वाटतं ना की बा पिल्लू कसं काय आलं असं नाही का. तर पिल्लू तर पकडण्यात गेलं आहे, पण आता सध्या अफवा आहे की रिअल आहे माहीत नाही की बिबट्याची काय म्हणतात बिबट्याची मम्मी पण फिरून राहिली आहे. खूप असे आता व्हिडिओ येऊन राहिले आहेत, पण आता खरं काय खोटं काय काहीच माहीत नाही आहे. का हो, खरं खोटं काहीच माहीत नाही आहे. आपण कोणत्या अफवाला, कारण की अफवाही म्हणू शकतो नाही म्हणू शकत. कारण ज्या दिवशी जसं माहीत पडलं की बिबट्याचं पिल्लू त्या घरावर आहे, तर खूप गर्दी झाली होती. न्यूज चॅनलवाले आणि अजून वन विभागवाले पकडायसाठी खूप. पण आता जसं काल त्याच्यानंतर जी अफवाच म्हणणार आहे, जोपर्यंत आपल्याला अजून माहीत नाही आहे किंवा बिबट्याची मम्मी पण येऊन फिरून राहिली चांगली मोठी आहे बरं.
एक फोटो आला की बा घराच्या एकदम समोरच ते उभी आहे, म्हणजे कोणाच्या तरी घरात असं समोर अंगण आहे, गेट आहे, टाईल्स लागले तिथं ते उभी आहे, असंही एक फोटो आला. आता अजून एक नुकता व्हिडिओ आला की सिव्हिल लाईन, जिथे मी राहते सिव्हिल लाईन सिद्धार्थनगरमध्ये रस्त्याने दिसला, तो रस्ता आमचा रोजचाच आहे. तुम्हाला मी याच्यानंतर तो व्हिडिओ पण दाखवणार. तर काही समजायला मार्ग नाही आहे काय खरं काय खोटं काय. नाही तर मग खूप गर्दी झाली असते त्या दिवस सारखी, खूप असे वन विभागवाले आले असते का हो, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे विश्वासच नाही येऊन राहिला. पण एक मन असंही म्हणते की बा पिल्लू कसं काय एकटं इकडे आतमध्ये नाही. एक तर आम्ही असं मध्यस्थी आहे, आम्ही आमची एक तर दाट वस्ती आहे आणि आम्ही एकदम मध्यस्थी आहे की म्हणजे सांगितलं ना तुम्हाला त्या दिवशी की इथून जर गाडगेनगरला जायचं असेल तर आम्हाला अर्धा-पाऊण किलोमीटर चालावं लागते. म्हणजे ऑटो असे एकदम भेटत नाही गेल्याबरोबर, असं चालावंच लागते. आणि इथून जर विलासनगर जायचं असेल तर अर्धा-पाऊण किलोमीटर चालावं लागते. तर हे इतक्या मध्यस्थी कसं काय बिबट्या आला, बिबट्याचं पिल्लू आलं. तर साहजिकच आहे, तर आपल्या मायसोबतच आलेलं आहे. ते एक मन असं 100% म्हणून राहिलं की तो एकट्याचं पिल्लू आलं नाही, कारण एकटं असं भटकतच नाही, ते मायसोबतच असते. असंच आमच्या वावराच्या तिकडे एक वेळा झालं होतं की एक बिबट्या आहे बा, आणि तिथं तो काहीतरी जन्म दिले पिल्ल्यांना असं चालू होतं मधात, आणि ते तिथंच आहे बा, पिल्ले असल्यामुळं, पिल्ले लहान आहे म्हणून बा ते बिबट्या त्या पिल्ल्याला घेऊन तिथंच आहे असं मधात चालू होतं. आता बिबट्या तर मला असं सर्रास दिसून राहिले, तपोवन रोडवर, महादेव खोरी रोडवर सर्रास दिसते. काही म्हणजे तर राहिलंच नाही बिबट्याचं, म्हणजे काही समजतच नाही. तर आता आणि इकडे पण आमच्या इकडे VMVच्या तिथे नेहमीच दिसते, काही हेच नाही आहे. पण आता ही गोष्ट कितपर्यंत खरी आहे कितपर्यंत खोटी आहे काहीच माहीत नाही. म्हणजे मी अशी तुम्हाला म्हणून नाही राहिली की हे खरीच आहे, पण आता हे व्हिडिओ पाहिल्यावर तसं वाटते खरीच आहे. पण जर हे खरी असती तर खूप सगळे अशा त्या दिवसासारखे खूप ॲक्टिव्हिटीज झाल्या असत्या. पण आता मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते आणि तुम्ही नक्की पहा या व्हिडिओमध्ये, आणि मला खरंच सांगा काय AI आहे की काय आहे काय नाही, मला नक्की सांगा. कारण आता हे पहा, तुम्हीच पहा आता किती वातावरण शांत आहे बिलकुल आमच्या ह्या एरियात. आणि ह्याच साईडला ते पिल्लू निघालं होतं समोर त्या देशी दारूच्या दुकानाजवळ. पहा किती शांत एरिया आहे एकदम, सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहे, मस्त आहे. म्हणजे काही अशी हलचल नाही आहे, म्हणण्याचा उद्देश अशी हलचल नाही आहे. अशा न्यूज येऊन राहिल्या की बा आहे. आणि हेच आहे लुल्ला लाईन, जुले लाईन, इथे तो पळापळी चालू होती. आणि ह्या बिल्डिंगमध्ये तर खूप त्रास दिला त्याने बिबट्याच्या पिल्ल्याने, ह्या बिल्डिंगमध्येच होतं. तर आता काय माहीत कुठपर्यंत हे दारूचं दुकाने बंद झालेलं आहे सध्या, आणि काही समजून नाही राहिलं. पण आता हे व्हिडिओ पहा तुम्ही एक वेळा, आणि म्हणजे भीती वाटते की नाही, लेकरं खेळते हे होते, आणि म्हणजे आपण पण जातो येणं जाणं, तसं इथे घाबरलेलीच असते म्हणा बिबट्या आपल्या माणसाच्या वस्तीत आले की. पण तेच ना धावपळ करते. मग चला आता बघू आपण. तर हा असा एक फोटो आहे, व्हिडिओ तर नाही भेटला मला, पण फोटो आहे. खरं आहे की खोटं आहे माहीत नाही, पण जवळजवळ हे सगळ्या फेक न्यूज आहे असं आम्हाला वाटत आहे. तर अशी अजूनही कोणती अशी पक्की न्यूज नाही आहे की आमच्या सिद्धार्थनगर सिव्हिल लाईनमध्ये बिबट्या दिसला. पण आता हे असे एक फेक न्यूज चालू आहे. पण असं जर काही असेल तर आपलं वन विभाग, आपले मीडियावाले लवकरच जमा होतात. तर असं काही असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. पण सध्या तरी हे सगळं आम्हाला वाटत आहे की फेक आहे. आता जर असं काही असलं तर मी तुम्हाला नक्की अपडेट देईन. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.